28/5/2023 रेड झाली होती. त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे. दुसरी रेड 10/8/23 झाली होती. म्हणजे दोन रेड ह्याच्या अगोदर ह्या बारवर झालेल्या आहेत आणि ह्याचे पुरावे आहेत. हे माझे कागद नाही आहेत, हे कागद FIRच्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये मिळालेली माहिती आहे. खोटी असायचं काही कारणच नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, तुमच्या बारमध्ये पोरी नाचवल्या जात आहेत. मग हे माहीत असून तुम्ही कुठलीही प्रिकॉशन घेतलेली नाही, तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही. त्याच्यामुळे थेट तुमची जबाबदारी ही या निमित्ताने सिद्ध होते. त्यामुळे माझी अर्धवट नॉलेज किंवा माझं नॉलेज कायद्याच्या आधारावरती आहे. मी आज गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे. आपल्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्याकडे ही भेट रूपाने त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो, परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला. त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार त्याचं कारण असं आहे की डान्स बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलं आहे, म्हणजे मातोश्रींच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आता तिथे तो प्रश्न नाही आहे. डान्स बारचे नियम आहेत, नियम तर सगळे तुडवलेले आहेत. कारण डान्स बारमध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे. 9च्या नंतर महिला राहू शकत नाही. सिंगर जरी